नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण जर वेळाने उठला असेल आणि आपल्याला जर बाहेर जायचे असेल आणि गडबड असेल तर आपण चटपटीत होणारा फ्राय बटाटा कसा करायचा तर चला पाहूया। पाच बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचं टक्कल काढलेलं आहे, म्हणजे साल काढून घेतलेले आणि आपण ते आता अशा पद्धतीने कट करायचं आहे। मधून असं कट करायचं आणि असं लांब कापा करायचा त्याच्या आणि असा कट करायचा, जेणेकरून आपला बटाटा चांगला तेलामध्ये भाजेल। पद्धतीने आपण हे सर्व बटाटे कट करून घेऊया। बटाटा कट करून झालेला आहे आणि आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि पॅन तापायला ठेवायचा आहे। पॅन तापलेला आहे आणि आता आपण त्यात तेल घालून घेऊया। तेल चांगले तापलेले आहे, त्यात आपण हा कट केलेला बटाटा घालूया आणि परतून घेऊया चांगलं तेलामध्ये। माझ्या मुलग्याला बटाटा फार आवडतो, त्यामुळे मी ही वारंवार भाजी करते। तुम्हाला मी एक टिप सांगते, बटाटा फ्राय करताना कधी पण आपण त्यात थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे आपला बटाटा हा लवकर फ्राय होईल। बटाटा अधूनमधून परतत राहायचा, हलवत राहायचा, चांगला आपला बटाटा फ्राय होईल। बटाटा बघा मस्त फ्राय झालेला आहे आणि भाजलेला आहे, चांगला मीठ घातल्यामुळं चांगला फ्राय झालेला आहे। बटाटा चांगला फ्राय झालेला आहे मैत्रिणींनो। बघा आपण बाहेर कसं फिंगर चिप्स घेतो तशा पद्धतीचा हा फ्राय झालेला आहे आणि लहान मुलांना पण खायला चांगला लागतो, तिला तरी चालेल। त्यानंतर आपण यामध्ये चटणी घालायची आहे, कांदा लसूणची चटणी आहे आणि आधी थोडंसं मीठ घातलेलं, त्यामुळं मी थोडंसंच मीठ घालत आहे आणि हे चांगलं हलवून घेऊया। त्यानंतर आपण थोडीशी जिरा पावडर घालूया आणि धना पावडर पण घालूया आणि मस्त परतून घेऊया। आणि आपला बघा हा बटाटा फ्राय मस्त झालेला आहे आणि हा बटाटा फ्राय खराब होत नाही, मुलांना डब्याला दिला तरी पण चांगला राहतो, प्रवासात पण हा चांगली राहते ही फ्राय बटाट्याची भाजी, आवडीने खातात मुलं। आणि त्यावर आता हे फ्राय झालेलं आहे आणि त्यावर आता आपण मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। चला चटपटीत बटाटा फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे, तर चला बघा ही फ्राय बटाट्याची रेसिपी छानशी तयार झालेली आहे, मस्त दिसत आहे भाजी, खाल्ल्यानंतर मस्त लागते। तुम्ही ही करून पहा आणि खा, स्वस्त राहा। माझ्या या चटपटीत फ्राय बटाट्याच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बरं का। धन्यवाद।